नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जी एक महाराष्ट्र स्टेटने एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घेतलेला बघायला भेटतो, जे काय अर्थसंकल्प 2024-25 आहे ना। तर यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महत्त्वाचा निर्णय असा आहे की जे काय समजा आपलं वैद्यकीय मेडिकल कॉलेज आहेत ना, तर त्यामध्ये आपण बघितलं तर रायगड आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये यांनी एक वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते सुरू करण्याचा एक नवीन जे आहे ते डिसिजन किंवा एक नवीन जो आहे या ठिकाणी अपडेट किंवा एक नोटीस जारी केलेला आहे। तर यामध्ये नेमकी कोणती माहिती आहे, कोणते कॉलेज चालू होणार आहे, जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जे आहे ते वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात येणार आहे, या ठिकाणी टोटल समजा 2024-25 मध्ये ऍडमिशन झाले त्याची इंटेक कॅपॅसिटी किती राहील, म्हणजे याची प्रवेश क्षमता जी आहे ती कॉलेजनुसार किती राहील आणि कोणत्या कोर्ससाठी जे आहे समजा हे वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते सुरू करण्यात येणार आहेत, जसं की MBBS साठी आहेत का, BMS साठी आहेत का, अजून कोणता कोर्स आहे त्याच्यासाठी हे कॉलेज सुरू होत आहे। तर याच्याबद्दल एक सविस्तर माहिती मी या छोट्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% स्टेट कोटा, त्याचबरोबर 15% ऑल इंडिया कोट्यामधून किंवा 15% मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्ही ऑल ओव्हर पूर्ण भारत देशामध्ये कुठं पण ऍडमिशन करायचा विचार करत असाल, MBBS पासून ते पार BSc नर्सिंग, ANM, GNM कोर्स बद्दल, तर पूर्ण जी काय काउन्सिलिंग प्रोसेस राहते ना ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही या चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। आमचा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, तिथं आम्ही तुम्हाला प्रत्येक PDF जी आहे ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेअर करतो। तर पहा, ही जर तुम्ही नोटीस बघितली तर ही जी आहे समजा एक ट्वीट बघायला भेटतं तुम्हाला, जे काय सध्या अर्थसंकल्प 2024-25 एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट काही निर्णय घेत आहे, नवीन निर्णय आहेत। जसं की त्यातलाच एक निर्णय तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की जे काय रायगड आणि बुलढाणा जिल्हा आहे ना, त्या ठिकाणी काही नवीन वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते 2024-25 साठी सुरू करण्यात येणार आहेत। पण ह्याची ऑफिशियल अपडेट आपल्याला CET सेलवर येऊन जाते, ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग मध्ये भाग घेणार, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार, त्याच्यानंतर राऊंड 1 ची चॉईस फिलिंग ओपन होते आणि त्या टायमाला आपल्याला एक सीट मॅट्रिक्स जो आहे तो रिलीज केला जातो, किंवा मग काउन्सिलिंग चालू झाल्याच्या नंतर एक ब्राउचर येतं, त्या ब्राउचर मध्ये नवीन पूर्ण जेवढे काय कॉलेज चालू होतील, जसे की आपल्याकडे 10 MBBS कॉलेजचा पण अपडेट आहे गव्हर्नमेंट वाला, आणि काही सेमी गव्हर्नमेंट वाले पण आहे समजा, आणि खूप सारे BMS चे कॉलेज पण येणार आहे, अशी पण अपडेट तुम्ही बघितली असेल, तर ती पूर्ण आपल्याला ब्राउचर मध्ये येऊन जाते। त्याच्यामुळे ऑफिशियली जोपर्यंत ब्राउचर मध्ये कॉलेजचे नेम येत नाहीये तोपर्यंत कॉलेज स्टार्ट झाला असं आपण गृहीत धरत नाहीये, ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। तर पहा, आता ही जी वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत रायगड आणि बुलढाणामध्ये, तर ही MBBS कोर्ससाठीच आहेत का, BMS कोर्ससाठी किंवा BHMS साठी आहे, याची आपण थोडक्यात चर्चा करूया। तर पहा, तुम्ही खाली आलात थोडं आणि थोडं बारकाईने वाचलं, त्या ठिकाणी यांनी मेन्शन केलं आहे की रायगड जिल्ह्यातील सावर आणि मसळा या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेची, म्हणजेच जवळपास बघितलं तुम्ही तर सावर इथे एक कॉलेज चालू होणार आहे आणि मसळा इथे पण एक कॉलेज चालू होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये, जे की 100 इंटेक कॅपॅसिटी, म्हणजे यावर्षी जर ऍडमिशन झाले 2024 आणि 25 साठी, तर त्या ठिकाणी 100 विद्यार्थी एका वर्गात, म्हणजे 100 विद्यार्थ्याला जो आहे तो प्रवेश दिला जाईल, म्हणजे 200 जागा तुम्ही या ठिकाणी वाढलेल्या बघू शकताय। पण यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की शासकीय म्हणजे या ठिकाणी 100% हे जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज चालू होणार आहे। पण तुम्ही हा पॉईंट इथं वाचू शकता, यांनी या ठिकाणी युनानी महाविद्यालय असं मेन्शन केलेलं आहे। म्हणजे आता युनानी हा कोर्स कोणता झाला तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जर बघितलं तर जनरली तुम्हाला 3 कोर्स बघायला भेटताय, एक तुमचा MBBS वाला राहतो समजा, त्याच्यानंतर BDS येतं पण ते डेंटल मध्ये येतं, त्याच्यानंतर तुम्हाला BMS एक बघायला भेटतं, आणि BMS च्या नंतर समजा तुम्हाला BUMS एक कोर्स बघायला भेटतो, जो की मुस्लिम विद्यार्थी समजा युनानी आहे त्याच्यामधून समजा ऍडमिशन करू शकताय, आणि तिथं असं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स पण तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलेलं दिसून येत नाहीये। जर तुम्ही सीट मॅट्रिक्स बघितला लास्ट इयरचा तर हे BUMS जे आहे समजा BUMS कोर्स, तर त्यासाठी तुम्हाला युनानी कोर्ससाठी ही 2 महाविद्यालय या ठिकाणी सुरू केली जाणार आहे, जी की रायगड जिल्ह्यात राहतील समजा, आणि 100 विद्यार्थ्याची प्रवेश क्षमता या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते। युनानी म्हणजे आपला जो काय बॅचलर ऑफ युनानी मेडिकल सर्जरी असतो ना, तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो। युनानी म्हणजे BUMS हा कोर्स आहे, ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। त्याची 100 इंटेक कॅपॅसिटीनं 2 कॉलेज या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटताय, म्हणजे BUMS साठी 200 जागा ज्या आहेत त्या 2024-25 मध्ये वाढू शकताय, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकताय। त्यानंतर जर समजा आपण थोड्या PDF ला वरी घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक अपडेट बघायला भेटते, जसं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू होणार आहे। आता जर एक कॉलेज बघितलं समजा तुम्ही, जे की बुलढाण्यामध्ये शासकीय आयुर्वेदिक म्हणजे एक नवीन BMS कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल, जे की आयुर्वेदासाठी समजा तुम्हाला दिसून येईल, आणि हे जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतं समजा, जे काही जिल्हा हॉस्पिटल राहतं ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बघायला भेटेल। इथं यांनी काही इंटेक कॅपॅसिटी मेन्शन केलेली नाही आहे, तर याची इंटेक कॅपॅसिटी 50 ची पण राहू शकते किंवा 60 ची पण राहू शकते, किंवा त्यांनी वरी 100 ची मेन्शन केली, म्हणजे या ठिकाणी 100 ची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला मिळू शकते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवीन एक गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज येत आहे, जसं की तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर तुम्हाला आतापर्यंत जे आहे ते लगभग 22 जे आहेत ते गव्हर्नमेंट ऍडेड BMS चे कॉलेज बघायला मिळत होते। हा एक जर समजा नवीन ऍड
ऍड झाला 2024 साठी 100च्या इंटेक कॅपॅसिटीने ऍड झाला समजा, तर तुम्हाला टोटल 23 कॉलेज बघायला भेटतील आणि गव्हर्नमेंट BAMS जे आहेत ते समजा 100 जागा या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज होऊन बघायला भेटतील. तर होऊ शकतं की थोडा जो कट ऑफ आहे त्याच्यावर समजा 100 जरी सीट वाढल्या तरी थोडा बहुत जो आहे तो समजा तुम्हाला इम्पॅक्ट बघायला भेटेल कॅटेगरी रँक नुसार. जसं की समजा एखाद्या कॅटेगरीला समजा 2% सीट राहतात, जसं की NTD साठी, तर तिथं जर समजा 100ची इंटेक कॅपॅसिटी चालू झाली गव्हर्नमेंट BAMS मध्ये तर 2 तुम्हाला कॅटेगरीच्या जागा बघायला भेटतील. तर जो कट ऑफ जाणार होता कॅटेगरी रँक नुसार तो तुम्हाला 2 किंवा 3 कॅटेगरी रँकनं खाली पण बघायला येऊ शकतो. तर नवीन जर समजा कॉलेज येतील, सीट जर वाढतील समजा, कारण 85% जागा ज्या आहेत त्या टोटल पूर्ण महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठीच राहत आहे. समजा महाराष्ट्र हे क्लोज स्टेटमध्ये येतं ना, त्याच्यामुळे स्टेट कोट्याचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला नवीन सीट आल्याच्या नंतर नक्कीच थोडा बहुत कमी बघायला भेटेल. तर पहा अशा प्रकारे एक अपडेट होती जी की 2 BUMS चे कॉलेज, युनानी कॉलेज वाढत आहेत. त्यांच्या ठिकाणी जवळपास 200 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेटमध्ये इन्क्रीज होऊन बघायला भेटत आहेत आणि एक नवीन आपलं BAMS आयुर्वेदिक कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टार्ट होत आहे. त्याच्या पण तुम्हाला एक 100 जागा या ठिकाणी ज्या आहेत ते बघायला भेटतील. यांनी तर क्लिअर मेन्शन केलेलं नाहीये, पण वरी 100ची इंटेक कॅपॅसिटी मेन्शन केली म्हणजे आपण एक तात्पुरतं 100 गृहीत धरू शकतो. पण आपला जो डाऊट आहे तो क्लिअर ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्याच वेळेस तो या ठिकाणी पूर्णपणे सॉल्व्ह होईल. ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता. तर पहा अशी एक नवीन अपडेट होती जी की नवीन कॉलेज बद्दल मी तुमच्याबरोबर इथं डिटेल एक्सप्लेन करून शेअर केले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुमच्या मनात प्रश्न असतील आणि तुम्हाला काउन्सिलिंग संपेपर्यंत 2024 ची तुमचे पूर्ण डाऊट व्हॉट्सअप किंवा कॉल थ्रू आमच्यासोबत बोलून जर समजा सॉल्व्ह करायचे असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आम्ही आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची ऍडमिशन प्रोसेस फिनिश होईपर्यंत तुमचा कॉल 24 आवर्स मध्ये कधी पण घेऊन तुम्हाला पूर्ण गाईड करू. त्याचबरोबर आम्ही येणारी प्रत्येक अपडेट जी आहे तुम्हाला पर्सनली शेअर करू. कट ऑफ असेल किंवा कॉलेजनुसार किती फीस असेल, मॅनेजमेंटसाठी किती फीस पडेल किंवा तुम्हाला स्टेटची काउन्सिलिंग कसं करणं आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन याची तुम्हाला या ठिकाणी सविस्तर मध्ये देऊन टाकू.